बातमी आहे राजकीय आखाड्यामधनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काल आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं। राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार आहे, त्या काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा आली आहे। राष्ट्रवादीकडनं रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडनं नारायण राणेंना उमेदवारी मिळाली आहे। काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील, मुझफ्फर हुसैन आणि सचिन सावंत यांचीही नावं आघाडीवर होती, मात्र अखेरीस नारायण राणे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूया। काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी नारायणराव राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तब्बल 1.5 वर्षानंतर नारायण राणे हे विधिमंडळात प्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत थेट नारायण राणे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। दादा, काय वाटतंय? खूप तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय, तुम्ही किती खुश आहात, काय भावना आहेत तुमच्या? भावना चांगलीच आहेत या दृष्टीने की विधान परिषदेवर पक्षाच्या अध्यक्षा माननीय सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझी निवड केली। मी त्यांचा ऋणी आहे आणि म्हणून आता मी त्यांना माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थकी ठरवण्यासाठी मी काम करायचं ठरवलेलं आहे। नक्कीच आनंद यासाठी आहे की या सरकार विरोधात मला भूमिका मांडायला एक संधी मिळणार आहे, याचा आनंद आहे। नाहीतर मला मोठमोठी पदं महाराष्ट्रात मिळालेली आहेत, त्यामुळे हे आमदारकी हे मोठं पद माझ्यासाठी नाही आहे। पण आज तरी आत्ताचं सरकार जे आहे BJPचं, ज्या प्रकारे काम करतायत विविध विभागावर आणि सुडाचं राजकारण करतायत, त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी योग्य संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल पक्षाचा मी आभारी आहे। खरं तर तुम्ही 2 निवडणुका लढवलात, 2 निवडणुकांमध्ये तुम्हाला अपयश आलं, तिसरी संधी तुम्हाला पक्षाने दिलेली आहे। कशा प्रकारचा हा काळ होता तुमच्यासाठी आणि आत्ताचा तुमचा काळ कसा बघता भविष्यातला? मी काय वाईट काळ असं कधी म्हणणार नाही, काय कोणाच्याही आयुष्यात सगळे चांगले दिवस येतात असं नाही आहे। मला सलग 31 वर्ष मी लोकप्रतिनिधी होतो, 31 वर्ष। मी 31 वर्षानंतर 1.5 वर्ष मी समजेन कदाचित मला रेस्ट करण्यासाठी ईश्वराने दिलेलं असेल, आणि त्यामुळे मी काय ह्या काळात बॅड पॅच होता वगैरे असं नाही आहे। ठीक आहे, लोकशाहीत चालतंच, हारजीत हे असतेच, त्यामुळे मी काय तसा नाराज नव्हतो, मी माझं काम करतच होतो। मात्र आता पक्षाने योग्य वेळी संधी दिली आहे असं मला वाटतं। खरं तर दादा, 52 लोक इच्छुक होते ह्या एका जागेसाठी, त्या सगळ्या म्हणजे 52 लोकांना मागे टाकत तुम्ही पुढे आलात। ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे, पक्ष अध्यक्ष तुम्ही बोलताय सोनिया गांधींनी संधी दिली, तुमच्यातली एक खासियत आहे की विरोधी नेता म्हणून तुमचं नावाजलेलं एक व्यक्तिमत्व आहे। अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे सरकारविरुद्ध, आणि काय म्हणजे तुम्ही आता एक बॉम्ब फोडायला सुरुवात करणार आहात का? आत्ताच सगळं सांगणं योग्य होणार नाही, अजून फॉर्म भरायचा आहे आणि आमदार म्हणून जाहीर व्हायचं आहे। एकदा जाहीर झालो काय मग मी परिषदेत कशा स्वरूपाचं काम करणार ते सांगेनच, आणि तुम्हाला तर प्रत्यय बघायचं आहे तिथे मी जे काम करणार आहे। पण महाराष्ट्रातल्या जनतेने जो मला ह्या नाव सुचतात ज्या प्रकारे मला अभिनंदन आणि प्रतिसाद देत आहेत, ते पाहता त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करीन, हे मी आज मात्र महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन। विधान परिषदेत विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे जरी असले तरी विरोधी पक्ष नेत्यासारखेच एक नेते म्हणून नारायण राणे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे। एक विरोधी पक्षनेता म्हणून त्याच पद्धतीची भूमिका बजवाल का? नाही, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आहेत, मी त्या विधान परिषद सदस्य म्हणून मला जे अधिकार मिळाले त्या अधिकारात मी काम करणार। कोणी अध्यक्ष असो, कोणी स्पीकर असो, माझ्या अधिकारात मी काम करणार। नारायण राणेंच्या रडारवर कोण असेल, भाजप का शिवसेना? नक्कीच भाजप असेल, भाजप असेल, कारण मुख्यमंत्री त्यांचा आहे ना, भाजप सरकारच म्हणतात ना। एकंदरीत भाजपची जी कामगिरी आहे, 2 वर्ष पूर्ण झालेले आहात, तुम्ही म्हणताय भाजप रडारवर असेल, भाजपचे कुठले निर्णय चुकीचे वाटतात आणि कुठले चांगले? आज नको ना, आपण परवानंतर बोलू ना, कारण त्यांना केंद्र सरकारला 2 वर्ष झालेत, राज्य सरकारला 1.5 वर्ष झालेले आहेत, आणि काय जाहिराती देतात,
निवडणुकीपूर्वी जाहिरातीच्या घोषणा वेगळ्या होत्या आणि आता घोषणा वेगळ्या आहेत. हे बनवाबनवीचं सरकार आहे असं मी म्हणेन. आणि हेच बनवाबनवीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही आता सज्ज झाला. सज्ज झालो म्हणजे आता पक्षाने दिल्यानंतर मी सज्ज असतोच नेहमी. मी नेहमीच तयारीत असतो. आता विधान परिषद आमदार म्हणूनही करेन मी. दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर आपण पाहिलं की नारायण राणे अगदी स्पष्टपणे सांगतायत की येणाऱ्या काळात भाजप हे त्यांच्या मुख्य रडारवर असेल आणि भाजपची जी कामगिरी आहे ती महाराष्ट्रासाठी नक्कीच पोषक नसल्याची प्रतिक्रिया आहे ती नारायण राणे यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अजित कदमसह वैभव परब, ABP माझा, मुंबई.